Hello everyone and welcome back to yet another vlog. तर आज माझा बराच वेळ ऑफिसमध्ये गेला, त्याच्यामुळे मला काय याच्याचे जास्ती व्हिडिओज रेकॉर्ड करता आले नाहीत. तर याच्यात आज जास्त टाईम बाबांसोबत गेला. तो बाबांसोबतच होता आणि त्यांचं पण साईड बाय साईड ऑफिसचं काम चालू होतं, तर त्यांनी पण एवढं काही रेकॉर्डिंग केलं नाही. तर पाहूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे ते. यशाचं ब्रश करून झाल्यानंतर ना मशीनमध्ये रात्रीचे कपडे राहिले होते, तर ते आम्ही दोघांनी मिळून सकाळी वाळू घातले. तर इथे त्याला ते कपडे निघत नव्हते, कारण ते एका अटकून बसलेले होते. तर मी त्याला थोडी हेल्प केली ते कपडे काढण्यासाठी. त्यानंतर ना त्याला बोर होत होतं, कारण एक पण कपडे त्या बादलीतनं लवकर निघत नव्हते. म्हणून तो इथे झाडांमधले जे कचरा पडलेला होता तो साफ करत बसला होता. त्यात जो पण काही कचरा होता तो उचलून तो खाली फेकून देत होता. हे आमचे झाडं आहेत गॅलरीमध्ये. आमच्या गॅलरीमध्ये एवढी जागा नाही आहे आणि आमच्या कुंड्या जरा जास्तच मोठ्या झाल्या आहेत, तर त्याच्यामुळे जास्ती झाडं इथं आम्हाला लावता आली नाही आहेत. तो कचरा काढतोय त्या कुंड्यांमधून आणि खाली फेकून देतोय. तो माझं काम वाढवतोय, त्याला असं वाटतंय तो साफ करतोय. त्यानंतर मी याच्यासाठी ब्रेकफास्टमध्ये बनवलं होतं गव्हाच्या पिठाचा शिरा. तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ भाजून घेते आणि पीठ थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये मी थोडं तूप टाकून परत भाजून घेतलंय. हा गव्हाच्या पिठाचा शिरा मी जेव्हा पोस्टपार्टममध्ये होते माझ्या, ह्याच्यात झाल्यानंतर 1-2 महिन्यांमध्ये मी खूप खाल्लेलं आहे. त्यामध्ये मी साखर टाकायचे, याच्यात गोड खात नाही म्हणून इथे मी खजूर ॲड केली आहे यामध्ये आणि दूध पण टाकलंय. तर मी जोपर्यंत तो हलवा बनवत होते तोपर्यंत याच्यात इथे त्याचे उद्योग चालू होते. आणि ती डायपरची बॅग आहे. मी डायपर ऑर्डर केलेलं होतं, तर ते ओपन केलेलं आहे आणि त्याने ते सगळे डायपर त्याच्या हाताला जेवढे येतील तेवढे पसरून ठेवले होते. तो असेच माझे दिवसभर काही ना काही कामं वाढवत असतो. आणि सध्या माझी झोप होत नाही आहे, तर खूप जास्त चिडचिड होते. त्याचे टँट्रम सहन नाही होत दिवसभर, कारण तो आता खूप ॲक्टिव्ह आहे आणि खूप जास्त खेळत असतो. याच्यातचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर आज आम्ही इडली बनवली होती, तर त्यासाठी रात्रीच तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती. इथे तो इडली खात खात त्या कॅक्टससोबत बोलतोय. हीच इडली जर मी खाऊ घातली असती तर त्याने खाल्ली नसती. त्यानंतर आम्ही गेलो होतो वॉकसाठी. वॉकला गेल्यानंतर मी इथे चहा घेतला, कारण माझं डोकं खूप दुखत होतं त्याच्यामुळे. आणि घरी जाऊन मला लगेच ऑफिसला जायचं होतं त्याला झोपून, त्यामुळे चहा करायला वेळ मिळणार नव्हता. याच्यात सध्या खूप जास्त खेळतो, खूप म्हणजे खूप. त्याला झोपायचं बिलकुल कळत नाही आणि त्याची खूप चिडचिड होत असते, पण त्याला तरी पण मस्तीच करायची असते. इथे मी त्याला बळत तो झोपला फायनली. 5 मिनिटात झोपला, कारण त्याला झोप आलेली होती, पण त्याच्या मस्तीमध्ये त्याला ते काही कळत नाही. आणि त्यानंतर मग मी गेले माझ्या ऑफिसला. तर ऑफिसवरनं आल्यानंतर याच्यात या स्ट्रॉलरमध्ये हॉलमध्ये झोपलेला होता. तो उठला होता. मी ऑफिसला गेल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी तर सागरने त्याला परत झोपवलं आणि ते हॉलमध्ये टाकलं होतं, कारण बेडरूममध्ये गरम होत होतं. मी आल्यानंतर इथे मी आमच्यासाठी काहीतरी बनवत होते किचनमध्ये, तर त्याने फ्रीजमधला सगळा पसारा टाकला होता खाली. अजून काढायचा पण प्लॅन होता, पण मी त्यानंतर सगळं वरती ठेवून फ्रीज बंद करून ठेवलं. आज डिनरसाठी होती हैदराबादी हाऊसची बिर्याणी. प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. थँक यू.